सो हे गुड मॉर्निंग गायज. स्वागत आहे तुमचा ऋषभ पाटील या व्लॉग्समध्ये. तर आज आपण आलो रत्नगडावरती, जो की आपल्या महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तोच तो रतनगड. या रतनगडाची खासियत अशी आहे की जेव्हा महाराजांनी सुरतेवरनं लूट केली तर ती लूट घेऊन महाराज पहिले जे आलेले ते रत्नगडावरती आलेले, म्हणजेच रतनगडावरती आलेले. ठीक आहे, तर बाकीच्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्या तुम्हाला यात अपडेट भेटतीलच. तर चला भेटूया, बाय. सो गाईज फायनली तिथे आपण गाडी पार्क केली, तिथनं स्ट्रेट आलो चालत. इथे समोर आहे स्मशानभूमी. स्मशानभूमीच्या इथनं डायरेक्टली आपण लेफ्ट साईडला आलो. लेफ्ट साईडवरनं आता आपण शेतातून स्ट्रेटली आपण चालत रतनगडाकडे. आणि माझ्या अंदाजे हा जो आहे ना समोरचा पिनॅकल, तो आहे आपला रतनगड. तर आपण हाच रोड फॉलो करत करत रतनगडाकडे चालू होतो. जसं आपण इकडून स्ट्रेट आलो तर इथं समोरला एक रोड जातो जो की ह्या डोंगराकडे जातो आणि इकडे जातो. तर हा जो घर आहे बाजूला त्याच्या साईडने तुम्हाला स्ट्रेट चालत जायचं आहे, जो की असणार आहे नदीच्या बाजूने. त्या साईडने चालत चालू आहे आपण. ओके, सो गायस फायनली आपण तिथून आलो त्या स्मशानभूमीच्या इकडून. असं स्ट्रेट इकडे आलो. इकडून या झाडांच्या 3 झाडांच्याकडून त्या तुम्हाला पत्र्याचं घर दिसत. तिथून असं स्ट्रेट आलात ना की स्ट्रेट रोड हा असं जंगलात जातो आहे. सो आता ह्याच रोडला तुम्हाला कम्प्लिटली फॉलो करत जायचं आहे, जो की पूर्णपणे मललेली वाट आहे. ह्याच मललेल्या वाटेला तुम्ही फॉलो करत चला. जसं आपण तिकडून आलो ना तर त्यानंतर इथे 2 वाट दिसतात. एक इथं जंगलातून जाते जंगल पॅचने, एक नदीच्या कोपऱ्यातून जाते. तर आम्ही ट्राय करतो नदीच्या कोपऱ्यातूनच जायला. चुकून जर अटकलो किंवा चुकलो तर तुम्हाला सांगूच, जर परफेक्ट गेलो तर मग तेही तुम्हाला दिसेलच. ठीक आहे, तर आम्ही ट्राय करतो नदीच्या कोपऱ्यातून जायला. ओके, सो भेटूया पुढे. हा तो डॅम आहे, नदी नाही, हाच तो डॅम आहे. तिथून आपल्याला जायचं आहे. आणि भाई हाच तो सेल्फी पॉईंट. तर आपला जो काय तो ओढ्याच्या कडेकडे निघायचं आहे, आपल्या ज्या डॅमच्या कडे निघायचं आहे. आणि त्यानंतर मग आपण हा रूट फॉलो करत करत स्ट्रेट जायचं आहे इकडून ह्या रूटने. नंतर आपण असं आतमध्ये जाऊन रूटमध्ये जाऊया आपण तिथे. ओके, सो पुढे भेटूया. सो गाईज फायनली आपण तिथे होतो, जो की होता सेल्फी पॉईंट. त्यानंतर आपण तो सगळ्यात असा आलो इथे. आता इथूनच आपण जाणार स्ट्रेट इकडे. ठीक आहे, सेम फॉलो रूट करा बस, बाकी काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला. पण भरपूर टाईम चालल्यानंतर म्हणजे जो मार्किंग भेटली ती आत्ताच लावलेली मार्किंग आहे मे बी, ही बघा इथे आहे. पण तुम्ही ट्राय करा की हा जो डॅम आहे ना त्या डॅमच्या बाजूबाजूनेच यायला. आणि हा तो पॉईंट आहे जिथे नेहमी पाणी असतो. इथून सगळे पाण्यात चालत जातात, पण आता हा पूर्णपणे सुकलेला आहे, तुम्ही बघू शकता. हां हो रे, छोटी मगर छोटी मगर चल. सो तुम्ही ठीक आहे ना, जो डॅम आहे ना, आता बघा आपण डॅमला वळसा घातला आहे. आता आपण त्याला त्याची प्रदक्षिणाच एक प्रकारची अर्धी 180 प्रदक्षिणा पूर्ण करतो. मी हा बघा इथे एक पॉईंट लावलेलं त्यांनी की या रोडने जायचं, वाया रोड. फक्त लक्षात ठेवा मळलेली वाट बघा. त्यानंतर जिथं जिथं मार्किंग आहे ना तिथं बघा. ठीक आहे, सो भेटूया पुढे. एवढं गरीब आहे, काय काय त्याच्याकडे यश. अजून आणि बाकीचा बनवण्यासाठी काय करलंय. राईस आहे, बासमती राईस आणला 100 रुपये किलो आला. अगो भाई 100 रुपये म्हणजे असतो आपल्या बिर्याणी जाणं का खायला. बिर्याणी आणि बटाटा. बिर्याणी आम्हाला तो बनवून देणार आहे. आणि आपण गडावर चालू त्यामुळे आपण नॉनव्हेज तर नाही बनवू शकत. सो तो आपल्या बटाटी टाकून देणार भाई. तुम्ही ओ भाई भाई आजचा जो ब्लॉग आहे ना एंटरटेनमेंट असेल ना, आज आपण फूड ब्लॉग टाईपमध्ये पण करणार. तर बघा, आणि एक सांगतोय की इथे ना बाजूने ओढा आहे, म्हणजे आपण छोटा नदी पण बोलू शकतो, ती चालली. तर तिच्या कोपऱ्यातनंच आपल्याला जायचं आहे, जसं की आम्ही चाललो. आणि तुम्हाला पूर्णपणे मळलेली वाट दिसणारच आहे. सो एवढं लक्षात ठेवा बस. खाली तो टर्न मारला, 2-3 आपले स्टॉल होते ते गेले. त्यानंतर आता इथून जी चालू होते ती खरी मच्छाकड, म्हणजेच खडी चढाई आहे पूर्णपणे दिसेल तुम्हाला आता. आणखी बघा स्ट्रेट दिसते बघा, आता ही पूर्ण खडी चढाई आहे. 2 जण थांबलेत. चला आता फायनली खडी चढाई आहे जिथून सगळेच सरकत आहेत. ती चढाईच आता चालू आहे अजून पण. ठीक आहे, बॅगीचं काय 5 किलोची पण बॅग नसेल. मग घे ना. हा पलते कुठं थांब.
पलते कशाला? ऊन आहे ना, तिथे घालायला लागेल. हा ना, ठीक है. गाइस राइस केक देख सकते हो, फुल प्रोटीन मिलता है उससे. काप लोडिंग चल रही है अभी. काप लोडिंग चाललंय, काप लोडिंग गाइस. खायला ना एनर्जी लगेच आहे, त्यामुळे मी सगळे ट्रिक करतो. दम पण जाम लागते रे बघ. एक नंबर. मी दुसरा काहीच खात ना बाहेरचा. बघतोस काय रे, बघते काय खाते. भाई कोण बोलतो की सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्येच रतनगड बहरलेला दिसतो? ही ग्रीनरी तरी काय कमी, ही ग्रीनरी काय तुम्हाला कमी वाटते? हे रोड्स, ही ग्रीनरी, इथून भेटणारा सुंदर व्ह्यू आता इथून दिसत नाही आहे, तो तुम्हाला मी पुढनं दाखवतो. हिच्यापेक्षा अजून काय तुम्हाला पाहिजे? आता आपण इकडून आलो, हा समोर तो डॅम आहे, त्याखाली तो आपला रतनवाडी हे ओके. आणि जो समोर दिसतो ना, हा आता मी करतो झूम इन, हा आहे कळसुबाई शिखर. आणि ह्याच पर्वतरांगेला लागून ह्या बाजूला आहे थोडा, आता इथे दिसणार नाही, वरून दिसेल, अदन मदन कुलंग AMK ट्रेक, जो इथे समोरच आहे. ओके, सो हा व्ह्यू आहे, म्हणजे तोच बोलतो की व्ह्यू तुम्हाला चांगला भेटेल, तुम्ही या, तुम्ही फिरा, तुम्हाला जो व्ह्यू भेटेल ना, खरंच म्हणजे जेव्हा पण ट्रेकला येतो ना आपण, तर व्ह्यू इम्पॉर्टंट आहे, बाकी काय नाही. आणि तो व्ह्यू आहे ना तुम्हाला ट्रेकला आल्यावर समजेल, सह्याद्रीच्या पर्वतरांगेत आल्यावरच तुम्हाला समजेल. सो सह्याद्रीच्या पर्वतरांगा फिरायला विसरू नका. एक भेट स्वर्गाची ज्याला बोलतात ना, तीच आमची सह्याद्री. त्याला कोणाला फुल महोत्सव पाहिजे होता ना, हा घ्या फुल महोत्सव, हा घ्या भरलेला फुल महोत्सव. आणखी काय पाहिजे? भले तुम्ही म्हणजे आमच्यासारखेच नोव्हेंबर एंडला जर येणार असेल, तरी पण तुम्हाला रतनगड कधी नाराज नाही करणार. याचा उत्तम उदाहरण आहे हा फुल महोत्सव. ठीक आहे, सो बाय गाईज. हा एक खडी चढायचा टप्पा केला नाही भाई, पुन्हा हा टप्पा भाई, काय म्हणजे मला समजत नाही या रतनगडाला काय बोलायचं. अरे संपतच नाही रे वाट, संपतच नाही, खरंच नाही. पण ह्या ग्रीनरीकडे बघून ना ती वाईब क्रिएट होते की भाई नाही तो अजून पुढे चल, भाई तो अजून पुढे चल, हे चालूच आहे. हो, ही वाईब क्रिएट होते आपल्या बॉडीमध्ये. वाईब बघा, नाही बघा ना, पूर्ण ग्रीनरी, हे बघा पूर्ण ग्रीनरी, हॅपी हार्मोन्स रेडी होतात. ठीक आहे, तिथून आपण एंट्री केली, त्यानंतर इथं मामा बसले असतात, तिथं लास्ट तुम्हाला पाणी बॉटल भेटत नाही. हाय रतन बोटचा बोट, तिथून स्ट्रेट जायचं आहे. असं बोललं जातं की इकडून हरिश्चंद्रगडला ट्रेक आहे, तर आपण चालू तिकडे. सोती का बोलते सोबत आपला साथी, एक साथी आपला पुढे गेलाय, तो थोडा म्हणजे त्याचं म्हणणं माकड आल्याचा प्रॉब्लेम झाला आहे म्हणून पुढे गेला आहे. आणि भाई आता आपण हा ट्रेल करत चाललो आहे. आणि बघू शकता अजून पण जी वाट आहे, हे बघा लाल माती निसर्डीच आहे. आणि परत हा बघा पूर्ण पॅच खतरनाक चालू आहे. एकच झाडे तुम्हाला भेटू शकतो. पण एक गोष्ट इथली चांगली आहे की हा पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात आहे, म्हणजे पूर्ण निसर्गाने वेधलेला आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय होतं, असा सेम तुम्हाला गोरखगडला पण भेटेल. हा गोरखगडचा पण हा सेम सीन आहे की तुम्ही जो जाताना तो जंगल ट्रेक आहे, तर त्याच्यामध्ये प्लस पॉईंट काय होतो की तुम्हाला ऊन कमी लागतो, त्यामुळे थकवा पण कमी येतो. बट अनफॉर्च्युनेटली ही खडी चढाईमुळे हालत खराब आहे. बाकी काय नाही, बाकी फुल एन्जॉय आहे, एन्जॉय फुल येते, वाईफ फुल आहे. फक्त आमचा मिस टायमिंग झाला फर्स्ट टाईम ट्रेकसाठी. बट ठीक आहे, कधीतरी हा पण एक्सपिरियन्स पाहिजे, भर उन्हाचा कसा ट्रेकला जायचा. ठीक आहे, सो बाय. हा पॅच गाठल्यानंतर जो येतो तो भाई आपला ट्री ब्रिज. भाई ट्री ब्रिज पार करत जायचं आपल्याला. नाही आपल्याला काय बोलता येईल माहिती आहे का, अरे ट्रीची गुफा. ठीक आहे, तिथे पण ट्रीची गुफा आहे, पाठीमागे एक होती आणि ही एक थोडी मोठी आहे.
म्हणजे आज झाड पडलं आहे. पावसाळ्यामध्ये शक्यतो जास्त वादळ वाऱ्यामुळं हा झाड पडला असेल. पण काय वाटतोय ना झाड पडलेलं खतरनाक आहे. सो ॲज फायनल आपण एक 30% राहिलेलं आहे आपला. आता सीडी आलेली आहे ही बघा. इकडे आहे सीडी हां आणि इकडे आहे ध्वज. अरे ध्वज कुठे गेला? वेट, इथे आहे ध्वज. ठीक आहे. तर आपण बऱ्यापैकी आपला गडचं झालेलं आहे आणि ही ग्रीनरी पण आहे तशीच आहे. सो तुम्ही बघू शकता आणि पूर्ण खडीचड आहे. ओके. गडावर सगळ्यात महत्त्वाची जी पाटी आहे ना ती ही पाटी आहे. गडावर जर कोणी धूम्रपान करण्यास आढळले तर त्याच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल. बोलण्याचं महत्त्व तात्पर्य असं की खरं आहे. कारण की गडावर जे येतात ते काय विमल, तंबाखू आणि बऱ्याचशा गोष्टी घेऊन येतात आणि त्याच्यानंतर कचरा इथेच टाकतात. तर हे योग्य नाही. तर धूम्रपान पण करू नका, तंबाखू वगैरे पण खाऊ नका आणि जो कचरा आणाल सोबत तो कचरा पुन्हा तुम्ही तुमच्या सोबतच घेऊन जा. हेच म्हणणं आहे, बाकी काय नाही. गड एवढा चांगला वाटतो आहे, सौंदर्याने नटलेला गड आहे. तर त्याचे वाट नका लावू. ठीक आहे ना, बस बाकी काय नाही. आणि बघा आणखी ही खडी चढाईच संपत नाही. खरंच वैतागलं आहे, पूर्ण दम लागला. माझ्या आवाजावरनंच समजलं असेल आणि माझी बोबडी पण बोलत चालेल टायमिंगला. त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज असेल की भाई हवा टाईट होत चाललं आहे. आणि हा पुन्हा एक झाड पडला आहे की हा जाळून पडला आहे? मे बी जाळून पडला असेल. ओके, लेट्स गो, जाऊया पुढे. सो फायनली हा आपला व्ह्यू आहे, नेचर व्ह्यू. आणि इकडे आला आपला सिटी ट्रेक पॉईंट. हा सिटी ट्रेक पॉईंट आहे, ती चढलो की त्यानंतर इकडून असं इकडे. सो लेट्स गो. चला चलो गाईज, तो सुरू करते. हे पहिले अशा शिडा होत्या का? अशावर कोण चालायचा? मी. चल आता एक नंबर हो. बायसेप पण दाखव माझं. सीडी पार केली, तिकडे तो राणीचा हुडा आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण ह्या रोडने आलो, जो की बोरजावरनं आलो इकडून असं. आणि ह्या पॉईंटला हा आहे जो आपला कडेलोट पॉईंट. आणि इकडे सह्याद्रीची पर्वत. हो. फायनली आला राणीचा हुडा. तिथून हा थोडा असं वाटतं की हा राजवाड्याच्या अवशेष वाटतात, कारण की जोते पण दिसतात आहेत. तिथून थोडा एंट्रन्स पण तिथं आहे. हा जोते पण दिसतात, त्यामुळे हा राजवाडा टाईप वाटतो आहे. समोरचा आपला जो टकमक टोक म्हणजेच हां. त्यानंतर ही सह्याद्रीची पर्वत रांग आणि हा पुढचा बाकीचा स्पेस तो आता आपण बघायला जाऊया. हा समोर राणीचा ओढा आहे, तो आपण कव्हरअप करून म्हणजे थोडासा बघितला, खास न बघितला, आपला भूक लागली म्हणून. आणि इथं 3 टाकेत पाण्याचे. तिथं एक हा एक आहे आणि हा एक आहे, 4 आहेत सॉरी. आणि आता इथं वरती येत ना ह्या झाडाखाली आपण करूया जेवण. म्हणजे काय बोलायचं असं आहे की आपण हे भात वगैरे सगळं आणलं आहे, तर आता तिथे जाऊन स्टोव वगैरे मस्त की परफेक्टली सेटअप करू आणि मग बनवू. पण त्याच्या अगोदर इथं देवस्थान आहे, कोणतं आहे ते नाही माहिती, बट इथे केलेलं आहे. हा इथे देवस्थान केलं आहे एक, हा बघू शकता. देवस्थान बघितल्यानंतर आता जाऊया आपण आपल्या प्लेसकडे, जिथे जाऊन आपण जेवण बनवूया. हो, कुठलं रे? हा आय गेस उंबराचंच झाड असेल. ओके, उंबराच्या झाडाखाली आता आपण बनवूया जेवण. आणि आपला पार्टनर एक कुठं काय करते काय समजत नाही.
भाई कामगार लावले तर आज पण मी कसं आहे मी हे ना मोठा शेफ आहे तर छोटी कामं नाही करत मी मास्टर शेफ आहे. तर एकाला कांदा लावला कांदा निसाला कापायला लावला आहे आणि इकडं आपला डाल आणि भात आपला वरण नाही काय होतं तरी तांदूळ साफ करत आहे. तो झाला ना मग ते बरोबर करून देतील. लास्टला आपण बघू कसा होते तो विषय लास्टचा विषय बघू कसा ते हे बघा. कॉन्सन्ट्रेट लेवल टॉप नॉच वरून घेऊ लागल्या भाई काशी होईल सगळी. आता काय हा काय मसाला आणि हिंग मसाला हिंग मिक्स सांगले म्हणजे मम्मीने मिक्स करून दिला. बस 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 भात झाला पाणी कमी आता ढवल चमचा आहे ना सब कुछ लेके आए ये पेटवा गॅस पेट्रोल रे पडणार नाही ना ते मसाले काय काय ते मसाला म्हणजे येतील ना मसाले काय दगड ना ताट टाकला आता जर पाणी कमी करा एकदम पाणी कमी हो नंतर फाटेल बॉटल आहे आम्ही एकच आहे ती पण आधी केलीस तू काय बसलेली हां कुठं आहे बसली काय काय आहे ना पाणी कुठे. सो गाईज बऱ्याचशा स्ट्रगल नंतर फायनली आमचा खिचडी भात रेडी झालाय आणि त्याच्यासाठी जुगाड बघा मी काय केलाय. मी ह्या ताटात घेतलाय त्याने त्या ताटात घेतलाय. इकडे आपला खिचडी भात बनलाय आणि हा इकडे आपला डॉर काय खायला डॉर न भुईला बाहेर जेवायचं काम करते. कसं झालाय जबरदस्त क्वालिटी आहे का रे माझ्या हाताला. अरे 5 वेळा हलवलंय त्याला भाताला 5 वेळा हलवलंय. कांदा पाहिजे का नाही काय माहितीये काय हे कांदा खातो विषय असा आहे ना की त्याला जो म्हणजे प्रोग्रेसमध्ये ना तो भात खाली चिटका नको त्यासाठी मी त्याला हलवत होतो भाताला. सो थोडा दर्जा मला भेटला पाहिजे इज्जत आहे ठीक आहे ना. पण ओव्हरऑल भाताची जी टेस्ट आहे ना भाई जबरदस्त आहे. पण हा जुगाड कसा आहे ही प्लेट कशी वाटली तुम्हाला ना दे का भाई 50 रुपये एक प्लेट आहे जाम मागे ठीक आहे. सो चला बाकीचं नंतर बघूया ओके. सो बाय फायनली. सो गाईज फायनली काय ना माहिती आहे का आमचं जेवण वगैरे झालं तर राईस खाल्ला. आता आमचा उरलेला ट्रेक कंप्लीट करायचा होता तर आमच्यातला एक जो पार्टनर होता तो डायरेक्ट इथंच शहीद झाला आहे बघा. इथंच शहीद झाला आहे तो म्हणतो इच्छाशक्ती मेले मी चालूच नाही शकत. सो आता नीट गप निघूया बाकीचे एरिया एक्सप्लोअर करला. सो बघूया बाकीच्या एरियामध्ये काय काय तर बघू एक्सप्लोअर करू मग पुढे निघू. चलो बाय. फायनली आपण त्या झाडाखाली आपण जेवायला बसलेलो तो झाला व्ह्यू. तिथनं आपण स्ट्रेट आता ह्या गाडाला वळसा घालतोय. तो इथं ना या झाडाखाली पण एक पाण्याचा टाका असण्याची शक्यता आहे आणि तो एक छोटासा दिसतो ना तो एक पाण्याचा टाका आहे. आणि बघू जर वरती जाणं पॉसिबल असेल तर वरती जाऊ. पण विषय असा आहे की आपल्याला टाईम आता कमी आहे कारण की ट्रेक सहर करायला भरपूर टाईम केला आहे. आता बघू एक वळसा घालूया ट्रेकला मग जाऊया. आणि हा इकडचा व्ह्यू आहे हा बघा पूर्ण सह्याद्रीची पर्वतरांग काय वाटतेच पर्वतरांग ना. फायनल तिथून आपण आलो आणि हा जो झाड आहे ना हा संदेशाने भरलेला झाड आहे. कारण की बघा गडावरील कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये ठीक आहे. त्यानंतर इथे एक संदेश आहे कुठेही विश्रांती घेत असताना आपल्या बॅग आणि अन्य वस्तू माकडांना पासून सुरक्षित ठेवा. आणि ही गोष्ट खरी आहे की जेव्हा पण तुम्ही रेलिंग वगैरे चढता ना तेव्हा माकड तुम्हाला त्रास द्यायलाच येतात. सो आपण आता बघूया त्या रेलिंगच्या पट्ट्याने जाऊया गडाला पूर्णपणे प्रदक्षिणा घालण्याचा प्रयत्न करू. सो पुढे काय असेल ते दाखवतच जाऊ ठीक आहे. तर थोडासा वेळ म्हणजे सो गाईज थोडाच वेळ आपण चालत आलो तर आपल्याला इथं थोडेसे सिड्या पण भेटल्या थोडी एक तटबंदी पण दिसते. आता माझ्या मते अंदाजे हा त्रिंबक दरवाजाही असू शकतो. आणखी आता बघूया दरवाजाचे अवशेष तर आहेत की नाही. आणि हा व्ह्यू तो पूर्ण आणि हा दरवाजाच आहे. हा त्रिंबक दरवाजा आहे हा बघा ही रचना आहे दरवाजाची. ही पण बहुमुखी टाईपमध्येच आहे. खाली उतरायला असेल भाग आता कोण इथून येतो की नाही मला पण आयडिया नाही. बट बोलतात असं की जी खडी चढाई आहे आणि जी कठीण वाट आहे ना ती त्रिंबक दरवाजाची आहे. हा व्ह्यू पॉईंट आहे आणि हा दरवाजा आहे म्हणजे इथून एक दरवाजा आहे गेस किंवा ही पहारेकरांची खोली असेल. हा दरवाजा आहे ॲक्च्युअल इथून आपल्याला जायचं आहे. पण आता जास्तीत जास्त
हे पडलं आहे, जास्तीत जास्त धूळ माती म्हणजे आपल्या मात्याने हे झाल्यामुळे हा दरवाजा तर सध्या ब्लॉक आहे. दरवाजाच्या आतमध्ये पण तुम्ही जर बघाल, जर परफेक्ट निरीक्षण कराल तर ह्या बाजूला एक खुट्टे अडकवण्यासाठी जागा आहे आणि दरवाजाचे जे आहेत ना, दरवाजे लावण्यासाठी तिथे एक रचना केलेली आहे ऑलरेडी. आणि हे 2 पहारे हे करून ठेवलेत की त्याच्या आतमध्ये हा ना. आणि भरपूर वेळा कोणीतरी इथे कॅम्पही केलेला आहे की तिथे त्यांनी चूल लावलेली, जो वस्तीला आला होता तो. थोडा रिस्की वाटेल की बहुतेक वेळा पण असं पण झालं की त्र्यंबक दरवाजावरनं म्हणजे त्र्यंबक दरवाजाच्या इथून भरपूर सारे असे घटना घडलेल्या, म्हणजे घडल्या नाही म्हणजे साप असण्याची गॅरंटी आहे मला, बस बाकी काय नाही. सो हा व्ह्यू आहे. आणि हे बघा, हे शत्रूवर निशाणेबाजी करण्यासाठी हे प्रत्येक तटबंदीवर असतो, तीच गोष्ट. सो गाइस फायनली तुम्हाला पण समजलं असेल की सह्याद्रीमध्ये कोणत्याही मुघल सल्तनतला येताना का विचार करावा लागायचा. कारण की हा बघा, आता ॲक्च्युअलमध्ये जर बघाल तर हे बघा, हा आहे त्र्यंबक दरवाजाच्या इथनं वर येतानाचा रोड. आता हा तर थोडा आहेच आहे, त्याच्यावरनं समजूनच जातो तुम्ही बघा. इथून उतरण्याची जागा पण बघा आणि हवेचा स्रोत बघा. त्यानंतर हा इकडे त्र्यंबक दरवाजा, त्याची रचना बघा. ठीक आहे, हा पण आपला मुख्य आकाराचाच आहे. काय समोर ना बनवलं तर इथे त्यांनी देव मांडले, तर येताना थोडं लक्ष द्या. पुन्हा इथून थोडे पुढे आलात तुम्ही तर इथे एक त्यांनी शिवलिंग आकाराचा एक दगड आहे आणि त्याची पूजाही झालेली आहे, तर थोडं लक्ष द्या. इथून जाताना थोडं काळजीपूर्वक या, ठीक आहे. नाहीतर आपण घाई गडबडीत, प्रत्येक वेळेला आपण घाई गडबडीतच येत असतो. सो तेव्हा ह्या गोष्टी लक्षात ठेवा, बस बाकी काय ना. आता जाऊया आपण नेड्याकडे सोडूया. फायनली मगाचा जो आपण बघितला ना त्या एरियामध्ये नेड्याच्या इकडून मी दाखवले, तो ज्याला मी त्र्यंबक दरवाजा बोलतो, तो त्र्यंबक दरवाजा नसून तो आहे कल्याण दरवाजा. ओके, तर आता आपण चाललो त्र्यंबक दरवाजाकडे, जो की येतो त्या खुंटा पिनेकलच्या इकडून सामरत गावातून. तर आपण त्या एरियामध्ये आत्ताच चाललो. सो आणि हवा तर तुम्ही बघू शकता, पुन्हा नेड्याजवळ पण हवा एवढ्याच जोरात होती, त्याचा आपण व्ह्यू कॅप्चर केला आहे. आणि हा असेल तो खुंटा पिनेकल, ठीक आहे, हा असेल तो खुंटा पिनेकल. आणि तर बघितलंस तर तोच माझ्यामध्ये अंदाज आहे, तो समोर जाय तो सामरत गाव आहे. आणि अंदाजे जे दिसते ना व्ह्यू, हे बघा, इथून जर नीट बघाल ना तर हे बघा, इथून एक वाट दिसते, तीच वाट असेल अशी इकडून येत असेल आणि इकडं कनेक्ट होत असेल दरवाजाकडे, समजेल तर केलं. चला बघूया. आणि हा जो खाली दिसतोय आपल्याला, जर त्या खुंटा पिनेकलच्या इथं बघाल ना तर मग हा त्र्यंबक दरवाजा किंवा सामरत दरवाजा असू शकतो. इथे काय आपण तिथं आता जाऊन बघूया एकदा कोणता दरवाजा तो चेकआउट करूया. चलो, त्र्यंबक दरवाजा असण्याची शक्यता जास्त आहे. तर काय जे कोणी लोक येतात जे सामरत गावात नाही येतात, तो सामरत दरवाजा बोलू शकतो. त्यानंतर याला आपण त्र्यंबक दरवाजा बोलू शकतो. तर ह्याची जी वाट आहे ना ती थोडी टफ आहे, त्यासाठी लोक सगळे रतनवाडीतनंच येतात. तुम्हाला दाखवतो मी आता. आणि दरवाजातून आत आले आपल्या ज्या दिवड्या असतात त्या दिवड्यात इथे पण कोणी वस्तीला राहतात. सो आणि हा आहे तो सामरत दरवाजा. आणि ही ती वाट आहे जिथं अजून पण लोक खाली उतरत आहेत, चढत आहेत. आणि इथून अजून चढतात. आणि समोर बघितलं ना तर सामदान वेळे दिसणार नाही आता. आणि बाई फायनली आणि इथून आपण जाऊया आता त्र्यंबक दरवाजाकडे. ही जी देवडीची खोली बघितलीच, त्यानंतर इथे तो लगेच थोडा वर चढलो की लगेच होता आपला त्र्यंबक दरवाजा. आणि याच्या बाजूला याची पूजाही झालेली आहे गाडाची. पुन्हा थोडा बाजूला छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, तिथं छोटी देवडीही आहे. पुन्हा इथे दरवाजाही पुन्हा लावण्यात आलेला आहे, बघू शकता. या प्रकारे दरवाजे लावण्यात आलेले आहे. जो कोणी ह्या त्र्यंबक दरवाजा सामरत दरवाजा नाही तर त्याला ही एक वाट आहे. वाट भारी आहे, कारण की ही वाटेने ना मला आठवण आली माझ्या हरिश्चंद्रगड ट्रेकची. बाई ती पण वाट अशी सेम होते. ठीक आहे, पण आता जाऊया आपण आपल्या परतीच्या प्रवासाला. सो गाईस फायनली आपण त्र्यंबक दरवाजाकडनं आलो. आता आपण चालत पुन्हा एकदा तिकडेच. हा समोरच तुमच्या कडेलोट पॉईंट आहे, कडेलोट कडा. आणि आता चाललो आहे आपण जे ह्या रोडने दिसणार ना ते सगळं आपण कवर करणार. कारण की आपल्याला काय एवढं माहीत नाही कुठे काय काय, बट आपण पूर्ण गाडाला प्रदक्षिणा प्रत्येक वेळी घालतो, ती आजही घालतो आहे. ठीक आहे, तर
फायनली जे जे आपल्याला भेटेल बघायला ते आपण सर्व बघूया आता. चला भेटू काय पुढे यायचं ते. ते तुमचा फ्लॉवर सीझन संपला असेल तरी पण ही जी ग्रीनरी आहे, ही ग्रीनरी हिचा सीझन तर नाही ना संपला, तर का म्हणून वाट बघता, अजूनही तुम्ही येऊ शकता. कारण की थोड्या दिवसात उन्हाळ्यामध्ये तर इथे येणं अशक्य आहे. सो ही ग्रीनरी बघायला नक्कीच आहे. बघा वाव ग्रीनरी हिच्यासाठी तर नक्कीच आहे एकदा तरी, असं माझं मत आहे पर्सनली. हे बघा. तर फायनल तिकडून आपण आलो तर इथे एक पाण्याचा ओढा आहे, जो हाही पाणी एवढा क्लिअर आहे ना की इथलंही पाणी तुम्ही पिऊ शकता. आणि त्याच्याच बाजूला आपले नंदी महाराज पण बसलेले आहेत आणि त्याच्याच बाजूला एक आपली शंकराची पिंड देखील आहे. आणि इथेच आहेत ते, हे बघा, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये ते कसं आपण कवर करण्यासाठी आणि भरपूर मोठा हा पाण्याचा टाका आहे. सो इथे तुम्हाला भरपूर काही पाणी पियायला भेटू शकतो आणि बहुतेक जण इथलंच यूज करतात. सो आता नव्या परतीच्या प्रवासाकडे थोडंफार. म्हणजे इथे राणी चौळ आहे, तिथूनही आपण वर आलो ना, तर इथून तुम्ही जर बघायला ना तर पूर्ण त्या काळातल्याच आपल्या पायऱ्या आहेत, म्हणजे स्टेप्स आहेत पूर्ण त्या काळातल्याच ज्या पायरी मार्ग आहे तो आहे. म्हणजे इथं नक्कीच राजवाडे असू शकतो किंवा आणखी काहीतरी असू शकतो. थोडे जोत्याचे पण अवशेष आहेत छोटे मोठे. त्यानंतर हे बघा इथून थोडेफार जोत्याचे अवशेष आहेत. आणि आता इथे टॉपला तर आम्ही गेलो नाही, कारण की इथे टॉपला जाण्यासारखं तर काही दिसलं नाही ॲक्च्युअलमध्ये, तर आम्ही गेलो नाही. हां इथे एक जोत्याचे अवशेष आहेत, म्हणजे हा राजवाडाही याला बोलू शकतो आपण. राजवाडा टाईपमध्ये असू शकतो तेव्हाचा महाराजांच्या काळातला. अजून या जोता तेवढं दिसून येतं क्लिअरली. सो आणि ह्या टॉपवर तर काहीच नाही आहे मे बी, कारण की तिथे जायला पण रोड नाही आहे. सो आता निघूया आपण. सो गाईज फायनली आता आपण निघूया परतीच्या प्रवासाकडे. परतीच्या प्रवासाकडे जात असताना आपण आई रत्नाई मातेच्या मंदिरात जाऊ आणि त्यानंतर मग निघूया आपण घरी. सो आपल्या झोपलेल्या माणसाला उठवू आणि मग निघूया. बघूया तो काय करतो आता. सो बाय. गाईज आपण कम्प्लिटली आपल्या गाड्याची टूर पण गेली, तरी पण आपला जो एक पर्सन आहे ना तो अजून पण इथंच लॉल पाडलेला आहे. बघा ए ए दादा तात्या चला घरी जायचं ना आता. हा ए झोप्या चल घरी आता, बाद झाला झाला. चल चल उठ चल. आईच्या सपोर्ट भारी हो, सपोर्ट भारी घातलं. नाद नाही नाद. चल. तर गाईस फायनली माकडांना काय माकडे ही बॅग उचलून दाखव माकडांना मानला. हा आहे आपला गणेश दरवाजा. इथून आपण वरती गेलेलो, समोरचा आपला कडेलोट पॉईंट होता. आता इथून आपण आहे ना रत्नाई देवीच्या मंदिराकडे जाऊया. आपल्याकडे राहायला वेळ कमी आणि संध्याकाळी संध्याकाळचे 4-4:30 व्हायला आले. पुन्हा घरी पण जायचं. घरी जायचा प्रवास आपल्याला 5 तासाचा असणार. 5 नाही सॉरी 6 ते 7 तासाचा. सो पटकन हा एरिया कवर करून लगेच निघूया घरच्या रस्त्याने. भेटू मंदिरामध्ये. पण हा महादरवाजा सोडून गणेश दरवाजा सोडून आपण तिकडून उतरलो. सो आता इथून जाऊया आता आई रत्नादेवीच्या मंदिराकडे. सो हे गायस फायनली आजचा आपला ब्लॉग आपण इथेच संपूया. आपण रत्नाई देवीचं मंदिर बघितलं, त्यानंतर पुढे 2 केव्ज होत्या त्या आपण काय घेतल्या नाही, कारण की आपल्याला लेट पण खूप होत होता आणि प्लस आपल्या गोप्रोचा थोडा इश्यू झाला, बॅटरीचा इश्यू आहे. सो त्यामुळे बहुतेक सारे फुटेज असतं आपण iPhone 16मध्येच काढलेत. थोडे मोठे जे असतील ते आपल्या गोप्रोमधले. आणि आता हा लास्ट व्हिडिओ असेल. सो लास्ट तुम्हाला दाखवतो एरिया एकदा जाताना. हा आपण चाललेत, हे आपले 2 सवंगडी, आपला करण आणि यश मोरे. नंतर हे आपण आता इथे ट्रेल्सवर आहोत, तिथं मग आपण जाणार आहोत या इथे. ओके, हा जो धरणाचा आहे ना, हा गाव आहे. इथे आपण जाणार आहोत रतनवाडीमध्ये आणि मग आपले होणार आहे एंड. मग आपण निघूया परतीच्या प्रवासाला. ओके, सो परतीच्या प्रवासाला निघायच्या अगोदर पुन्हा एकदा ज्यांना व्हिडिओ आवडला ते नक्कीच सांगा. पुन्हा भेटूया अशा भन्नाट एखाद्या नवीन व्लॉग्समध्ये.
जिथे आय होप हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्की सांगा. बस बाकी काहीच नाही, बाकी काय एवढं नाही सांगण्यासारखं. जे काय होतं तेवढं सांगितलं, जे काय होतं जेवढं एक्सप्लोअर करू शकत होतं तेवढं एक्सप्लोअर केलेलं आहे आपण. तर बस चला भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. सो बाय.